नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. डिसेंबरच्या मध्यात टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या साडू वाघाच अद्यापही जी रॅपिड रेस्क्यू टीम आहे तिलाही थांगपत्ता लागलेला नाही. साधारण 4-5 दिवसापूर्वी उक्कडगाव येथे जनावरांच्या कळपावर साडूने हल्ला केला होता आणि त्यात 3 ते 4 पाळीव जनावरांची ठार झाली होती. त्यानंतर हा वाघ उक्कडगाव आणि आसपास कुठेतरी असेल या दृष्टीनं रेस्क्यू टीमनं त्या भागात शोध मोहीम राबवली होती, पण साडू वाघाचा त्यांना त्या ठिकाणी ठावठिकाणा लागला नाही. साडूनं उक्कडगाव शिवारात कळपावर केलेल्या हल्ल्यानंतर तोही तिथं आसपास थांबलाच नसावा असं एकंदरीत त्याची काल सोमवारी सायंकाळी 5 वाजता वडजी येथील भिवा जाधवर या शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केलं त्यावरून दिसतंय. भिवा जाधवर यांच्या गायीवर वाघानंच हल्ला केला असं वन विभागानंही आता स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं हा वाघ इडेश्वरीच्या डोंगर पायथ्याच्या मार्गे बाजूला वाघाची वाडी, इकडं पिंपळवाडी असं सरळ मार्गक्रमण करत तो चारे आणि बांगरवाडीच्या येथील जी वनीकरणाचं ही आहेत घनदाट असं ही आहे त्यातून त्यानं थेट मसोबाची वाडी, कडकनाथवाडीच्या वरच्या भागातून त्यानं वडजी गाठलेली असणार. हा त्याचा 1-2 दिवसाचा प्रवास नाही तर त्याला किमान 3-4 दिवस त्यानं ही पायपीट केली आणि वडजीचं शिवार गाठलेलं असावं. वडजीच्या शिवारात भिवा जाधवर यांच्या गायीवर त्यानं सायंकाळी 5च्या दरम्यान हल्ला केला आणि त्या गायीला ठार केलेला. वडजी, कडकनाथवाडी, नांदगाव, तेरखेड्याच्या आसपासच्या गावात खवा भट्ट्याची संख्या मोठी आहे. त्या साहजिकच त्यामुळं दुभती पाळीव जनावरांची संख्याही या भागात जास्त आहे. आणि जर हा वाघ त्याच परिसरात सतत काही काळ फिरत राहिला तर अनेकांच्या पाळीव जनावरांवर तो हल्ला करेल आणि या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करेल असंच आज घडीला वाटतंय. सोलापूर वन विभागाचं एक जे पथक साडू वाघाच्या शोधात आहे ते पथक आता वडजीकडे रवाना झाल्याची माहिती सोलापूर वनरक्षकांनी दिली आहे. आणि डॉक्टर खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखालील रॅपिड रेस्क्यू टीम ही वडजीच्या आसपास त्याचा आता आजपासून शोध घेईल असं कळत आहे. हा वाघ तसा त्यानं एक अपवाद सोडला तर मानवावर हल्ला केलेला नाही. आणि तो जिथं गोंगाट गर्दी आहे त्या परिसरातून फिरकलेला पण नाही. जिथं गर्दी कमी आहे, गोंगाट कमी आहे अशा मार्गानं तो फिरतो आहे. आणि म्हणूनच त्याला या परिसरात आपला अधिवास कठीण जात नाहीये. आणि त्यामुळंच तो आपल्या टिपेश्वर अभयारण्याकडील परतीच्या मार्गावर पण जाताना दिसत नाही किंवा नवीन मार्ग कुठला शोधतोय असंही वाटत नाहीये. आता रॅपिड रेस्क्यू टीमचे डॉक्टर खोब्रागडे
त्यांचे सहकारी, त्यांना मदत करणारी सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील वन विभागाच्या टीमनं त्याचा लवकरात लवकर शोध लावावा आणि त्याला पकडावं आणि त्याला ज्या कुठल्या आदिवासात नेऊन सोडायचं आहे तिकडे नेऊन सोडावं, अशीच धाराशिव जिल्ह्यातील 5-6 तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी आणि जनतेची मागणी आहे. हा वाघ लगेच ट्रेस का होत नाही, याला एक कारण आहे. ते म्हणजे त्याला GI टॅग म्हणजे GPS टॅग हे लावून कॉलर लावलेली असते, ती कॉलर त्याची निघून पडलेली असावी. त्यामुळंच तो 2022 पासून 22ला जो शेवटचा टिपेश्वर अभयारण्याच्या आसपास दिसला, त्यानंतर त्याचा थांगपत्ता तिथं लागलेला नाही आणि इकडेही तो कसा मार्गक्रमण करत पोचलाय, आता इथं कोणत्या परिसरात आहे याचाही थांगपत्ता लागत नाही. याला कारण त्याचं ते कॉलर IDचं गळून पडणं हेच आहे. त्यामुळं आता ह्या 1-2 दिवसात त्या रॅपिड रेस्क्यू टीमनं त्याला ताब्यात घ्यावं हीच सर्वांची भावना आहे. काल धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सोलार विद्युत पंप न मिळाल्याची आणि त्याबाबतच्या तक्रारीबाबतची एक बैठक सर्व शेतकऱ्यांना घेऊन घेतली, उपस्थितीत घेतली होती. या बैठकीला वीज मंडळाचे अधिकारी, ज्या कंपन्यांना हे सोलार पंप बसवण्याचं काम सोपवलं आहे त्या कंपनीचे अधिकारी आधी उपस्थित होते. हजाराहून जास्त शेतकऱ्यांनी सोलार विद्युत पंपासाठी कुसुम आणि मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज भरले आहेत. त्यासाठी लागणारी रक्कमही भरलेली आहे. मात्र वर्ष उलटून गेलं तरी एकाही अर्जदाराच्या विहिरीवर सोलार विद्युत पंप बसलेला नाही, हे इथं या बैठकीत दिसून आलं. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाडाच वाचला, मात्र वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचं तक्रारीचं निरसन तिथं करता आलं नाही. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी संबंधित यंत्रणेला अर्जाची मंजुरी नामंजुरी हे लवकर कळवा, तातडीनं कामं सुरू करा आणि लोकांच्या विहिरीवर सोलार विद्युत पंप बसवा असं ठणकावून सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनी पण, जिल्हा प्रशासनानं पण विद्युत मंडळाला याबाबत गतीनं काम करा अशा सूचना दिल्याचं कळतंय. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.